अरे या गौरीची हिंमतच कशी झाली माझ्या समोर यायची. प्रत्येक वेळेला ती माझ्या हातातून सटकते. किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण ती कशी काय हातातनं निसटून जाते कळत नाही मला. तिला ना थंडी गायब झाली ना आजी. गायबच होणार, ऊन पडलंय ना. त्या मॅनेजरने लिस्ट दिल्यानंतर तुम्ही जाम काळजीत दिसताय आजी. काही प्रॉब्लेम आहे? नाही, तुमच्या चेहऱ्याकडे बघून दिसतंय तुम्ही कुठला तरी विचार करताय, काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहात. नाही असेल तर सांगा, काय हरकत नाही. मी आपल्या दोघातच राहील. मी काय कोणाला लगेच जाऊन सांगणार नाहीये. आणि झाली तर मदतच होईल माझी तुम्हाला. काय करू, तोंडावरनं तरी डोईजड होईल असं वाटत नाही. फार फार तर काय 4 पैसे मागेल भिकाऱ्यासारखा, पण गरजेला मदतच करेल. याला सांगायला काहीच हरकत नाही. आजी काय झालं, काय विचार करताय? काय ही गोष्ट फक्त आपल्यातच. शब्द आहे आपला. इथून बाहेर कुठेही जाता कामा नये. आपल्या दोघात एकाचा शोध घ्यायचा. एकाचा माणूसच शोधायचा आहे ना. बोला, कोणाला शोधायचंय? बाई आहे. बाई आहे. वय वर्ष 35 ते 40. 35 ते 40ची बाई. गावरान, ग्रामीण लुक असेल. रंग सावळासा आहे. खूप उजळ नाहीये. डोळ्यांचा रंग मात्र काळा आहे. उंची 5 फूट आणि 6 इंच, 5.5 फूट. अच्छा, म्हणजे त्या लिस्ट मध्ये या बाईचं नाव शोधत होते या. आजी तुम्ही आता जसं वर्णन केलं ना तशी डिट्टो बाई थिएटर मध्ये आली होती. मी बघितलं. नक्की 100%. गौरी, गौरी नाव आहे तिचं, पण त्या थिएटर मधल्या लिस्ट मध्ये तिचं नाव नव्हतं. जी तुम्हाला अजून हे कळलं नाही, हे लिस्ट विस्टच्या पलीकडचं काम आहे. अजून तुम्ही मला ओळखत नाही. मी संतोष दळवी, ढिगाऱ्यातून सुई काढू शकतो. मी काय म्हणतो, कशाला हवी आहे ती तुम्हाला? हे काम तुला जमणार आहे का? तसा राहिलं नका सांगू मला काय. पण कसं आहे ना मॅडम, काम खर्चिक आहे. मिळणार. तुझ्या कामाचे तुला पैसे मिळणार. ती बाई तू माझ्या समोर आणून उभी करायचीस. तुला ॲडिशनल बक्षीस पण मिळणार. झालंच म्हणून समजा तुमचं काम, तरी ॲडव्हान्स लागेल. किती? म्हणजे बघा, एक 40,000 रुपये खर्च येईल टोटल, पण तुम्ही 10,000 ॲडव्हान्स द्या, काम सुरू करतो. दिले, पण काम होईल याची काय गॅरंटी? मॅडम, तर तुम्ही काम झाल्यानंतर मला जे पैसे देणार त्याची जी गॅरंटी, तीच माझी गॅरंटी. आपला शब्द हीच गॅरंटी. तुमचा विश्वास नाही का? मग राहिलं, जाऊ दे. मिळणार. तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. दहा 10,000 द्यायला तयार झाली बाई. म्हणजे खरंच काहीतरी लोच्याचं काम दिसतंय. हा, गौरी 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 हिला शोधायला पाहिजे. हिला शोधलं तर मला पैसे मिळणार. आकाश पाताळ एक करतो आणि या गौरीला शोधूनच काढतो. ये दे. बस. जानताई, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इथं निवांत बिंदास राहायचं. कुणी बी तुला त्रास द्यायला येणार नाही. आणि कुणी आलंच तर सगळ्यांना भिडतो मी एकदम फास्टात. कमळे, खरंच थँक्यू. पण तरीही थोडी भीती वाटतेय ग अजून. एक्सक्यूज मी, इथे गर्ल्स हॉस्टेल कुठे? इथे समोर बिल्डिंग आहे ना, त्याच्या लेफ्ट साईडला. हो. ओके, थँक्यू. जानताई, तुला म्हणलं की नाही, काहीच काळजी करू नको. अगं महाराज आहेत आपल्या संग आणि आपल्या तुळजाईचा आशीर्वाद तर आहेच की सोबत. चल तुला आमचं कॉलेज दाखवतो.
नको ना अगं बाहेर कशाला जायचं आपण इकडेच बसूयात नको ताई अगं शांत हो, थोडा विश्वास ठेव माझ्यावर. इथं जयंत नाही येणार तुला हुडकायला 100%. चल तुला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. तिथं आमचे मित्रमैत्रिणी मस्त मजा करतात. तुला जरा बरं वाटेल, मूड चेंज होईल. हो ग पण तरी नको ना. अगं चल तू, मी सांगायलो की नाही. चल चल तुम्ही चल. अगं चल जरा फिरून ये, चल. हो थांबा. कोण आहेस तुम्ही? तुम्हाला विदाउट आय कार्ड आत याची परमिशन कोणी दिली? हे बघा, मी माझ्या एका नातेवाईकाला शोधतोय. मला कोणीतरी सांगितलं की त्या इथे गर्ल्स हॉस्टेलमध्येच राहतात. हे बघा, यांना बघितलंय का तुम्ही? नाही, मी यांना इथे कधीच नाही बघितलंय. हे बघा, तुम्ही इथनं जा, नाहीतर माझी नोकरी जाईल. माझा ऐका. हे बघा, प्लीज तुम्ही इथनं निघून जा प्लीज. ओके, तिला कुठे शोधू? मला सांगितलं की ती गर्ल्स हॉस्टेलमध्येच मिळेल. आता कुठे शोधू मी हिला? इथे खूप काम करावं लागतं यार मला. पण अनिका, या गोष्टीतून तुझं आयडियल डॉटर इन लॉ म्हणून चांगलं मार्केटिंग होऊ शकतं. सी, लेट मी एक्सप्लेन. सासू मॉम्सना ना एक अशीच घरकाम करणारी सून हवी असते. म्हणजे माझी मॉम तरी मला हेच सांगत होती. म्हणजे तू म्हणते जर मी असंच काम करत राहिली तर कुठल्याही बाईला मी तिची सून म्हणून आवडेल? येस. सी, बेसिकली सासू मॉम्सना एक अशीच घर सांभाळणारी, घरचं सगळं काम करणारी सून हवी असते. मग नयनतारा आंटीला पण मी त्यांची सून म्हणून आवडेल का? ऑफकोर्स अनिका, नक्कीच आवडशील. आता त्या रोहितची बायको, ती त्यांची मोठी सून, ती सुद्धा घरचं सगळंच काम करते. म्हणून तर तिला सून म्हणून त्यांनी पसंत केलं ना. हो, येस. यू नो व्हॉट, मग मी आता ना व्हिडिओ कॉल करून नयनतारा आंटीला दाखवते की मी किती काम करते ते. ओके, बाय. काय काम करू? ओके, पण आता दाखवू कसं? फोन कुठे ठेवता येईल का?